श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर पहा, कालच ठरवलं होतं की सर्व घर साफ करायचं, पण आज असं झाले की अपेक्षेपेक्षा जास्तच काम निघाले. कारण की मला वाटलं होतं की घर साफ करायला घेतलं म्हणजे मी पटपट सर्व कामे करेन आणि 4-5 तासामध्ये सर्व घर उरकले जाईल. पण खूप वेळ झाले, 2 ते 3 तास मला हॉलमध्येच गेले. कारण की पूर्ण ड्रॉवर वगैरे आणि सोफ्यातले सर्व सामान बाहेर काढलं होतं आणि ते पुन्हा व्यवस्थित ठेवण्यामध्ये एवढा टाईम गेला की बाकीचे अजून किचन आणि बेडरूमकडे तर पाहायलाही वेळ नाही. तर पहा, सामान जे काल काढलं होतं ते व्यवस्थित सर्व मांडून वगैरे दिलं आणि म्हटलं आता सोफ्याचे आणि उशांचे कवर वगैरे चांगले निरम्या पावडरमध्ये भिजत टाकावे, म्हणजे आपले कामं होतात तोपर्यंत ते चांगले स्वच्छ भिजून निघतील. तर पहा, पटपट गाद्यांचे आणि सोफ्याचे कवर काढले आणि म्हटलं त्यांना भिजत टाकावं. पण उशांचे कवर काढणं खूप सोपं आहे, पण गाद्यांचे कवर काढणं आणि घालणं म्हणजे नाकी नऊ येतात. कारण की गाद्या खूप मोठ्या आहेत आणि त्यांच्या चैनी पण तुटण्याची वगैरे भीती असते. त्याच्यामुळे गाद्यांचे कवर वगैरे काढताना एकदम सावकाश वगैरे काढावे लागतात, नाही तर कधी कधी माझ्याकडनं चैन वगैरे सटकून जाते आणि एक काम करायला गेल्यावरती दुसरंच काहीतरी लफडं होऊन बसते. तर पहा, पटपट मुलं तर मध्येच करत होते. त्यांना ह्या सोफ्यावरून त्या सोफ्यावर बसा, इकडनं उठा तिकडं बसा, असं करावंच लागतंय. कारण की घरात साफसफाई काढली की मुलं मध्ये लुडबुड करतातच आणि आपल्या कामामध्ये व्यत्यय येतो. त्याच्यामुळे त्यांनाही डिस्टर्ब होते की मम्मी सारखीच इथं उठ तिथं उठ बस म्हणते आणि सारखी उठवते, टी व्हीही निवांत बघू देत नाही. तर पहा, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुट्टी लागली त्याच्यामुळे आम्हाला काही काम सांगू नको आणि डिस्टर्ब तर अजिबात करू नकोस, आम्हाला जे हवं ते आम्ही करणार. तर पहा, पटकन सोफ्यांचे कवर वगैरे काढले आणि सोफ्यांच्या खालची पुन्हा एकदा घाण म्हटलं स्वच्छ व्हॅक्यूम क्लिनरने साफ वगैरे करावी आणि पटकन म्हटलं आता बेडरूमकडे जावं. कारण की किचन म्हटलं नंतर दुपारून निवांत करता येईन. आधी बेडरूमला थोडाच पसारा आहे, तर म्हटलं आधी बेडरूम वगैरे उरकून घ्यावा म्हणजे मग निवांत किचनकडे पाहता येईल. कारण की किचनमध्ये एकदा घुसलं की मग 4-5 तास पुन्हा किचनमधनं बाहेर पडणंच नाही पहा. कारण की किचनमध्ये गेलं की भांडे वगैरे सर्व ट्रॉलीतनं काढणे, पुन्हा ते घासणे, पुसून ठेवणे आणि ट्रॉल्याही व्यवस्थित घासून वगैरे पुसून वगैरे ठेवायला लागतात. ओल्या ट्रॉल्या वगैरे ठेवल्या की पुन्हा त्यांना गंज चढण्याची भीती वाटते. त्याच्यामुळे ट्रॉल्या व्यवस्थित पुसूनच ठेवाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये जर एखादं झुरळ वगैरे दिसलं तर पुन्हा एकदा टेन्शन, पुन्हा व्यवस्थित सर्व त्यांना ट्रॉलींच्या खाली औषध वगैरे लावावं लागते. तर पहा, झुरळ वगैरे तर काही जास्त मला दिसत नाही माझ्या घरामध्ये, पण ट्रॉल्या म्हटल्यावरती एखादा अर्ध झुरळ असतेच पहा. तर पहा, सोफा हॉल वगैरे तर आज स्वच्छ झाला आणि म्हटलं आता पटकन जाळ्या वगैरे काढून घ्याव्या आणि फॅन पण चकाचक मस्त पुसून वगैरे घ्यावा, म्हणजे हॉल क्लीन झाला की जरा बरं वाटतं. एक रूम क्लीन झाली की जरा मन मोकळं वाटते आणि काम थोडंसं कमी झाले असं वाटतंय. तर पहा, पटकन फॅन वगैरे पुसते आणि पटकन बेडरूमकडे जाते आणि बेडरूममध्ये तर आज बेडची जागाही चेंज करायची आहे, त्याच्यामुळे तो बेड आज पूर्ण खोलावा लागणार आहे. तर पाहूया, आज पहिल्यांदाच प्रयत्न करणार आहे बेड वगैरे खोलण्याचा. नाही तर प्रत्येक वेळी आमचे ते घरी असतात आणि तेच बेड वगैरे खोलतात आणि पुन्हा फिट वगैरे करून देतात. पण आज असं झाले की त्यांना नेमकी फर्स्टची पाणी सेकंड 2 शिफ्ट लागल्यामुळे ते काही लवकर घरी येणार नाही आणि आजच मी नेमका पसारा काढलाय आणि बेडची जागा बदलायची आज खूप इच्छा आहे. त्याच्यामुळं म्हटलं आपणच पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहावा की बेडची जागा चेंज होते की नाही आपल्या त्याने आणि बेड खोलल्यावरती पुन्हा फिट करता येतो की नाही. म्हटलं आपणही प्रयत्न करून बघावा. आपण तरी कधी शिकणार ही कामं, प्रत्येक वेळी माणसांवरतीच अवलंबून राहावं लागतंय. तर आपणही म्हटलं यावेळेस बेडची जागा खोलून बघूया. झाला बाई एकदाचा हॉल साफ.
जरा हॉल साफ केला आणि जरा 5-10 मिनटं बसले, पाणी वगैरे प्यायले आणि म्हटलं आता पटकन उठायला हवं आणि पटकन बेडरूममध्ये आले. तर पहा, बेड खोलायच्या आधी दीदीला म्हटलं की तुझे 9वीचे जे पुस्तकं वगैरे आहेत आणि जे वह्या वगैरे आहेत त्या काढ, म्हणजे रद्दीमध्ये देता येतील आणि 9वीचे बुक्स वगैरे पण बाजूला काढ. तर पहा, बेडरूम उरकण्याच्या आधी वह्या पुस्तकांचं काम करून घ्यावं म्हटलं. तर जे लागत नाही ते बाजूला काढावं, जे लागते ते ठेवून द्यावं. पण आम्ही दोघी पुस्तकं काढत असताना आमच्या पिल्लूला तर काम नाही, पण मध्ये मध्ये काहीतरी करणं असते. तर पहा, आमच्या दोघींना किती डिस्टर्ब करतोय मध्ये मध्ये मध्ये. तर पहा, पटपट सर्व पुस्तकं वगैरे बाहेर काढली, जे लागतात ते व्यवस्थित निवडून वगैरे ठेवले आणि बाकीचे भंगारवाल्याला रद्दीमध्ये देण्यासाठी एका पिशवीमध्ये भरून ठेवले. तर पहा, पुस्तकांचं कामच बऱ्याच अर्धा तास गेलं आणि नंतर म्हटलं आता पटकन बेडकडे पाहावं. बुक्स वगैरे व्यवस्थित लावून दिले, जे लागत नव्हते ते तर बाहेरच काढले आणि पटकन बेडमधलं सामान सर्व खाली केलं. तर पहा, बेडमध्ये पहिल्यांदा जे सामान होतं त्याचा व्हिडिओ काढायचा काही लक्षातच राहिलं नाही, कारण की कामच एवढं होतं की कोणता व्हिडिओ शूट करू आणि काम कोणतं करू हे सुचतच नव्हतं. कारण की आज एकाच दिवसात 3ही रूम साफ करायच्या होत्या, त्यामुळे खूप गडबड होत होती. तर पहा, बेडचं सामान सर्व मोकळं वगैरे केलं आणि बेड छान व्हॅक्यूम क्लिनरने त्यातली धूळ वगैरे काढून घेतली आणि बेड थोडाफार इकडे तिकडे सरकवला. तर बेडच्या खाली किती घाण साठली होती तुम्हीच बघा, कारण की बेडच्या पूर्णपणे खाली आपल्याला कधीच झाडू घालता येत नाही आणि त्याच्या खाली जो कचरा वगैरे सरकतो तो तसाच राहतोय. तर पहा, फरचीसुद्धा किती धुळीने चिकट झाली होती. तर पहा, माझ्या बेडरूममध्ये हा उभा असा ठेवलेला बेड आहे, तर आता तो मला आडवा करायचा आहे. तर तो बेड मी आता खोलणार आहे. बेड कसा खोलला आणि तो पुन्हा कसा जोडला ह्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये पाहायला भेटेल. तर हा होता आजचा माझा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझा डेली ब्लॉग आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा. तर पुन्हा भेटूया उद्याच्या पार्टमध्ये.